केले असून पालिकेला ते अमान्य असल्याचं कळतंय। तर घरात अनधिकृत बांधकाम आहे, यावर पालिका ठाम आहे आणि पुढील 15 दिवसात बांधकाम पाडा, नाहीतर आम्ही पाडू असे पालिकेने आदेश दिलेले आहेत। तर अवैध बांधकामाचा मुद्दा त्यामुळे आता आणखी तापणार अशी परिस्थिती दिसतीये, कारण राणा दाम्पत्यांनी घरामध्ये अवैध बांधकाम केल्याचा ठपका पालिकेने ठेवलेला आहे आणि पालिकेला राणा दाम्पत्यांनी जे पुरावे सादर केलेले आहेत ते पुरावे मुंबई महापालिकेला अमान्य असल्याचं सांगितलेलं आहे। तर पुढील 15 दिवसात हे बांधकाम पाडा, नाहीतर आम्ही यावर कारवाई करू असा इशारा पालिकेने दिलेला आहे। आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। सुस्मिता भदाणे आमची प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। सुस्मिता, नेमकं काय पालिकेने म्हटलंय? खरं तर नवनीता यांचं खारघर इथे जे घर आहे त्या घरावरती कारवाईच्या नोटिसा यापूर्वी 2दा दिलेल्या होत्या। पालिकेचं पथक सुद्धा तिथे पोहोचलेलं होतं, परंतु ज्या पद्धतीचा पाठपुरावा पालिकेला राणा दाम्पत्यांकडून करण्यात आलेला आहे त्यातील सर्व पुरावे हे अमान्य करण्यात आलेले आहेत। ज्या वेळेला पालिकेकडून एखाद्या गोष्टीचं बांधकामाचं अप्रुव्हल घेतलं जातं त्यावेळेला मुख्य बांधकामाच्या याच्यामध्ये काही फेरफार झालेले होते असं पाहायला मिळालेलं। त्यामुळे हे बांधकाम अनधिकृत असल्याचं पालिकेचं ठाम मत आहे आणि पुढील 15 दिवसामध्ये हे बांधकाम पाडा, नाहीतर आम्ही येऊन पाडू अशा पद्धतीची नोटीसच आता मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं राणा दाम्पत्याने दिले। त्यामुळे आगामी 15 दिवस हे राणा दाम्पत्यांसाठी महत्त्वाचे आहेत। या निर्णयाविरोधात कदाचित ते न्यायालयामध्ये सुद्धा धाव घेण्याची शक्यता नाकारता येत नाही। नक्कीच याचे सगळे अपडेट्स या घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। तुर्तास सुस्मिता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।